आज आई वडील नाहीयेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांबरोबर बोलतो. आमचे बिरजे काका असतील किंवा इथे आलेले अनेक ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यामध्ये आई वडील शोधणारा हा शेतकऱ्याचा आणि सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे हे आपल्या कार्याची धडाडी आणि अभ्यासू नेतृत्वामुळे ओळखले जातात. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षाचे नेते आणि पक्षाचे विचार नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी कार्यरत आहेत. गजानन काळे यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात विद्यार्थी नेते म्हणून झाली. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सोडवले. त्यामुळे आजही विद्यार्थ्यांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत. बेलापूरसह नवी मुंबईमध्ये अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय असतात. त्यांच्या माध्यमातून अनेक नव्या गोष्टींची मुहूर्तमेढ नवी मुंबईमध्ये रोवली गेली. सामाजिक व नागरी प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असल्यामुळे मनसेने आमदार पद लढवण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली होती. या काळात मुलांच्या शाळेची फी कमी करणार आणि तरुणांना नोकरी मिळवून देणार ही आश्वासने त्यांनी बॉन्ड पेपरवर लिहून दिली होती. त्याची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. एक अभ्यासू नेते म्हणून गजानन काळे यांची वाटचाल तरुणांना निश्चितच प्रेरणा देणारी ठरणार आहे. आजचा युवक आपल्या वैयक्तिक प्रगतीपलीकडे काहीच पाहत नाही. राजकारणापासून तर तो दूरच राहतो. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून युवकांना सकारात्मक राजकारणाची दिशा मिळाली आहे. त्यातही गजानन काळे यांच्यासारख्या नेतृत्वामुळे तरुणांमध्ये एक आशा जागरूक झाली आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आपला प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांसाठी नव्या बदलाची तळमळ घेऊन कार्य करणारा हा अभ्यासू नेता राजकारणाच्या पटलावर आपले स्थान येणाऱ्या काळात अढळपदी घेऊन जाईल यात कोणतीच शंका नाही. त्यांच्या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. निवडणुकीत हारलोय, उमेद हारलेलो नाहीये. तुमच्याबद्दल काम करायची इच्छाशक्ती तेवढीच आहे. काम करत राहणार.